काम जर का करायचं असेल, काही स्पेअर पार्ट्सच्या संदर्भाने करायचं असेल किंवा कुठल्याही गोष्टीच्या संदर्भाने करायचं असेल तर ती सगळी माहिती तुम्हाला ओम ॲग्रो इक्विपमेंट्स अशोक आरगडे यांच्यामार्फत पुरवली जाणार आहे. अशोक आरगडे यांचा नंबर आम्ही तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे, शिवाय स्क्रीनिंगला स्क्रोल देखील होतो आहे. या फॅक्टरीच्या संदर्भाने कुठलीही माहिती तुम्हाला अपेक्षित असेल किंवा तुम्हाला शोरूमला भेट द्यायची असेल तर तुम्ही वाळूज येथील ओम ॲग्रो इक्विपमेंट या ठिकाणी येऊन या सगळ्या गोष्टींची माहिती घेऊ शकता. शिवाय संपर्क क्रमांकावर देखील तुम्हाला माहिती मिळू शकते. तर मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आवडला असेल तर निश्चितच शेअर करा. अशाच आणि यासारख्या असंख्य माझी एक कंपनीला एक रिक्वेस्ट आहे. कंपनी सॉरी, काकांचं एक म्हणणं आहे ते आपण जाणून घेऊयात. कंपनीला माझी जे अशी एक रिक्वेस्ट आहे की जे सायलेन्सर हां आणि जे एन किन्नर दिलेलं आहे ते बाजूचं, बर बर तर याचं अंतर थोडं ह्या साईजपेक्षा थोडं वाढलेलं आहे. वाढलं म्हणजे याच्यामध्ये कमीत कमी 3 इंचाचा गॅप आहे. बर तो ह्यो गॅप जे खालचा जो सायलेन्सरचा आणि एअर किन्नरचा जो बँड असतो याची साईज 3 इंच कमी करून याला लागून दोन्ही कोण आलं म्हणजे ते कशात गुंतणार नाही आणि कापूस मोठा झाल्यानंतर ते फाट्या त्याच्यात गुंततील. तर त्या फाट्या गुंतणार नाही, ते थोडं लागून द्यावं, त्याचं साईज कमी करून तेवढं त्याला दुरुस्त करून सायलेन्सर जो इकडून इकडे येतो आणि इथून जो वर जातो. तर याचं हे गॅप हे जास्त म्हणजे ह्या चाकाच्या बाहेर 3 इंच येतो. तो इकडून 3 इंच आणि तिकडून 3 इंच म्हणजे आपल्याला 2.5 फुटात आणायचा तर त्याला 3.5 फूट लागू राहिलं. म्हणजे इकडून 3 इंच वाढलं, तिकडून 3 इंच म्हणजे 6 इंच वाढलं. ते त्यामुळं मग त्याच्यात ते झाडाला अडचण होऊन ते झाडाच्या फाट्या मोडू शकतात. तर ते कंपनीनं तेवढं ते दुरुस्त करावं ते बँड. आणि शिवाय हे असे जे हा, हे जे याचं जे लॉक आहे जो याचा तो लॉक टिकत नाही जास्त वेळ, तो लूज होईल. त्याला फिटिंग काहीतरी करावं असं तुमचं मत आहे. हां हां तर निश्चितच हा व्हिडिओ आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू आणि तुमची जी समस्या आहे ती सॉल्व्ह होईल. नाही, वर 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 35,000 रुपये घेऊन गेले सगळ्या. अच्छा, ते वरती केल्यावरती लॉक होतं. तर मंडळी, अशा पद्धतीनं हा ट्रॅक्टर आणि काकांचा बाईट आपण पाहिलेला आहे. तुमच्या कमेंट्स आणि तुमच्या प्रतिक्रिया देखील या ट्रॅक्टरच्या संदर्भाने तुम्ही आम्हाला कळवा. आवडला असेल तर निश्चितच शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बघत राहा मराठी एक्सप्रेस. धन्यवाद. आता प्राइसिंग बद्दल आपण बोलूयात. हा आपण 2,80,000 प्लस 40,000चा रोटा म्हणजे 320 मध्ये हा आपण कस्टमर्सला देतोय. तर यामध्ये